नमस्कार. एकला चलोरच्या या भागामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पवनीला. भंडारा जिल्ह्यातील पवनी हे इतिहास प्रसिद्ध शहर आहे. अशा या वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या इतिहास प्रसिद्ध पवनी शहरात शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याची फार मोठी गरज होती. त्या काळात इथे पवन पब्लिक स्कूल सुरू झाली आणि त्यापुढे या शाळेचा अधिक विस्तार करण्यासाठी, ही शाळा अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी वृंदन बावनकर या तरुणीने फार वेगळी भूमिका बजावलेली आहे. आणि तिचा हा एकला चलोरचा प्रवास शिक्षण क्षेत्रामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांना प्रेरणादायी ठरणार आहे. तर आपण जाणून घेऊया वृंदन बावनकर यांच्या शब्दातून त्यांचा एकला चलोरेचा प्रवास. वृंदन, नमस्कार. एकला चलोरेमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार, थँक्यू. मला तुझा हा सगळा प्रवास आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचा आहे. एकदम वयाच्या 20मध्ये तू शाळा चालवण्याचं आव्हान स्वीकारलं आणि त्यानंतर हा जो गेल्या 7-8 वर्षातला जो प्रवास आहे, सध्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय चाललं आहे हे तुझ्या अनुभवावरून आम्हाला सगळ्यांना समजून घ्यायचं आहे. मला पहिल्यांदा जाणून घ्यायला आवडेल की तू या शाळेत आली कशी? हे माझ्या वडिलांचं गाव आहे आणि साधारण 90च्या सुमारास कॉन्व्हेंटचं खूप फॅड आपल्या इथे आलं आणि गावातल्या लोकांनी की इथे एकही कॉन्व्हेंट नाही आहे, तर आम्हाला एक कॉन्व्हेंट हवं आहे, इंग्लिश माध्यमाची शाळा, हां, ज्याला आपण म्हणूया इंग्रजी माध्यमाची शाळा हवी आहे. म्हणून वडिलांनी आणि इथल्या काही स्थानिक लोकांनी मिळून ही एक शाळा सुरू केली. सुरुवातीला अगदी 10 लोकांपासनं शाळा सुरू झाली, प्री प्रायमरीचे क्लासेस, आणि हळूहळू नॅचरल ग्रोथनी एक एक वर्ग वाढला. शाळेत सगळा लेडीज स्टाफ होता आणि हळूहळू मुलं वाढत गेली. पुढे त्यांचं चाललं होतं. माझा तसा काहीही संबंध नव्हता. फक्त पवनी आमचं गाव आहे, एखाद्या वेळी कधीतरी यायचो, नागपूरवरून पवनीला. हां, एखाद्या वेळी यायचो. आणि मला अगदी लहानपणापासूनच आर्म्ड फोर्सेस जॉईन करायचे होते आणि पायलटच व्हायचं होतं. आणि एनसीसी मध्ये वगैरे भरपूर असणार तुझं? येस, मी सगळ्या एनसीसी विंग्समध्ये होते. मी BSc करायचं ठरवलं आणि कारण ते पायलट व्हायचं असेल तर ते सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे सगळं पाहिजे, त्या दृष्टीने ते घेतलं. आणि त्यानंतर मग NCCत होते. NCCत माझं सगळं NCCचे रुटीन ॲक्टिव्हिटीज, फ्लाईंग, RD परेड, त्याच्यानंतर स्कुबा डायव्हिंग, असं सगळं तिन्ही NCCमधल्या तिन्ही विंग्सच्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या जवळपास मी केल्या. आणि त्या दरम्यान एक मला अवॉर्ड मिळालं. तसं छोटंसं होतं, पण नागपूरची बहुधा माझ्या युनिटमधनं मी पहिली असावी, त्यामुळे त्याचा खूप म्हणजे पेपरची हेडलाईन आणि लोकल न्यूज चॅनल्स, मीडिया, असं त्याच्याकडे थोडीशी पब्लिसिटी त्याची झाली. आणि ते होतं नॅशनल लेवलचं बेस्ट कॅडेट गोल्ड मेडल होतं. वा, ते खूपच मोठं आहे. सो मी ज्या शाळेत शिकली, परांजपे शाळेत, जी नागपूरला आहे, त्या शाळेने मला 8वी 9वी 10वीच्या मुलांना गाईड करायसाठी म्हणून बोलवलं त्यावेळी. कारण मी अनेक कोर्सेस केले आणि मला कुठेही पैसे द्यावे लागले नाही. म्हणजे आपण सरकारच्या नावाने खूप बोंबा मारत असतो, पण अनेक चांगल्या गोष्टी असतात ज्या माहितीच नसतात. सो आमच्या शाळेच्या संचालिका होत्या कमलताई परांजपे, त्यांचं म्हणणं होतं की मी शाळेतल्या मुलांना सांगावं एकदा, आणि तो माझ्या आवडीचा विषय होता, सगळं ताजं होतं. सो मी गेले. मग अजून 1-2 शाळांनी बोलवलं. मग माझे वडील म्हणाले तू खेड्यात जायला हवं. आणि मग मी कुठे जाणार होते, पहिलं गावातच म्हणजे आपल्या. म्हणून मग या शाळेत पहिल्यांदा एकदा आले. आणि इथनं परत गेल्यावर वडिलांशी भांडण झालं माझं, आणि ते मला म्हणाले की हे तुझं इंडियन नेव्ही नाही आणि हे एक इंडियन खेडं आहे, हे असंच चालत असतं. पण माझं म्हणणं होतं की आपण जसं सांगू तसं गोष्टी बदलतील कदाचित, आपण प्रयत्न करायला हवा. ते म्हणले उंटावरून शेळ्या हाकणे फार सोपं असतं, प्रत्यक्षात चला तिकडे. आणि मग माझ्या आईने इंटरप्ट केलं आणि ती म्हणली तुला जर वाटत असेल आणि तुला अनेक काही ज्या गोष्टी चांगल्या वाटतात, तुला येतात, त्या तू कर ना शाळेत जाऊन, त्या तुला प्लॅटफॉर्म आहे. आणि तो साधारण मला चॅलेंज दिला गेला होता
विच आय जस्ट ॲक्सेप्टेड. म्हणजे असं काही डोक्यात नव्हतं की आपण ही काय शाळा करायचं पुढे आहे ते. चालवू वगैरे, पण ते झालं. इकडे पवनीत आल्यानंतर शाळेत जेव्हा काम सुरू केलं तेव्हा एक एक अनुभवांनी पाय पकडून ठेवला का तुझा? हो, साधारण तसंच काहीचं. मी ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला होते, शेवट चालला होता. ह्यांच्या स्नेहसंमेलनाला पहिल्यांदा आली होती 2009ला फरवरी महिन्यात. आणि त्यानंतर मग ठरवलं की आपण यायचं. आणि मंडेला प्रॅक्टिकल नसायचं मला कॉलेजमध्ये, म्हणून मंडे टू मंडे यायचं. पण एक आणि मी काय येऊन वर्गात जात होते, मुलांशी गप्पा मारत होते. आणि मुलांशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं, दे वर नो लेस दॅन अर्बन किड्स. म्हणजे पण काहीतरी मला वाटतं प्लॅटफॉर्म मिळत नाही, और कोणीतरी त्यांना बूस्ट करायला मिळत नाही आहे, असं काहीतरी होत असेल का. म्हणून फक्त यायचं, मुलांशी गप्पा मारायच्या आणि परत जायचं किंवा खेळायचं असं. आणि त्या ह्याच्यातनं त्यांना काहीतरी आपण शिकवू शकलो तर असं बघायचं, असा साधारण प्रयत्न होता. मी वयाने लहान होते आणि ग्रॅज्युएट देखील नव्हते. म्हणजे इथल्या सगळ्या टीचर्स माझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या होत्या. पण आय वॉज लकी इनफ की इथल्या पालकांनी आणि शिक्षकांनी मी जे काही सांगितलं ते ऐकलं. आणि मला खूप लहानपणापासून कमलताई परांजपेंचं सानिध्य लाभलं. नागपुरात 3 उत्तम शाळा, त्या 3 ब्रँचेस होत्या, म्हणजे शाळा एकच त्या चालवत होत्या. आणि खूप वेगळ्या पद्धतीची आमची शाळा होती. सुदैवाने मी त्याच शाळेत शिकलेली होती. आणि साधारण रोजची संध्याकाळ माझी त्यांच्याबरोबर जायची. त्याच्यामुळे मूल कसं शिकतं, डेव्हलपमेंट कुठल्या कुठल्या स्टेजेसला होते, त्यांना का मारू नये, त्यांच्यावर काय परिणाम होतात, कसं शिकवावं, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी खूप लहानपणी कळत नव्हतं, पण तेव्हापासून कानावर पडत असायच्या. आणि मला असं वाटतं की त्याचा मला खूप खूप फायदा झाला. कारण ह्या क्षेत्रातलं शिक्षणही नाही, फार वाचनही ह्या फील्डमधलं नाही. सुरुवातीला जी आली ती डिफेन्स जॉईन करेपर्यंत आपण शाळेत येतो आहोत असंच ठरवून आली. म्हणजे थोड्या काळासाठीच आपण जातो आहोत. कारण मला डायरेक्ट एंट्री होती NCC मुळे. आणि आणि खूप NCCत खूप मेहनत केली होती. सेलिंग कॅम्प आणि बाकी सगळं ह्याच्यात खूप स्ट्रगल करायला लागला होता तिथेही. त्याच्यामुळे घरच्यांनाही असं वाटत होतं की जर संधी मिळाली आहे तर ती मी सोडू नये. पण मीनवाईल असं झालं की मी शाळेत जरा जास्त येऊ लागले, कॉलेज बंक करू लागले. 3 दिवस कॉलेज, 3 दिवस शाळा. आई वडिलांची काय रिॲक्शन होती त्यावेळेस? फार अशी हे नव्हती, कारण सुरुवातीला कॉलेज खूप करायचीच नाही NCCच्या कॅम्प्समुळे. त्याच्यामुळे शाळेसाठी करते काहीतरी. आणि दे न्यू नो की मी जाणार आहे, 1 वर्षभर मी आहे, त्याच्यामुळे आनंद होता. पण मग त्या वर्षभरात मी स्वतःच ठरवलं की मला इथेच थांबायचं आहे. ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर शाळेत येतील वर्षातनं 2दा किंवा 3दा, म्हणजे ते तपासणी करायला येतात. आणि इन्स्पेक्शन येस. तेव्हा त्यांना एक लिफाफा द्यायचा, त्यानंतर तपासणी सुरू होते आणि मग काहीही बोलायचं नसतं. शाळा तुमची योग्य आहे असा शेरा दिला जातो. म्हणजे लिफाफ्याच्या वजनावर अवलंबून असतं. त्याची अमाऊंटही सांगितली जाते. आधी सांगतात. वा, म्हणजे खुला व्यवहार एकदम. येस. इथे आल्यानंतरचा जो खरा प्रवास होता, म्हणजे तुझं वय लहान होतं आणि प्रत्यक्ष जोपर्यंत आपण घराच्या 4 भिंतीत असतो तोपर्यंत त्या आधारावर आव्हानांना तोंड देणं सोपं असतं. परंतु जेव्हा प्रत्यक्ष जीवन व्यवहारामध्ये तुम्ही एकट्याच्या बळावर उतरता तेव्हा ती परिस्थिती वेगळी असते. तर हा इथे आल्यानंतरचा गेल्या 5-6 वर्षातला जो प्रवास आहे, विशेषतः एकटीने शाळेची धुरा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतल्यानंतरचा प्रवास, तो मला जाणून घ्यायला आवडेल शाळेच्याच तुमच्या परिसरात फिरताना. तर इथला हा जो प्रवास आहे, विशेषतः शाळेची संपूर्ण रचना समजून घेणं, कारण तुझं थेट काही शैक्षणिक अनुभव नव्हता आणि शाळा चालवणं, शिकवणं हा भाग वेगळा आहे, संस्था चालवणं हा वेगळा भाग आहे. आणि एकदम लहान वयामध्ये ते आव्हान असं अंगावर घेतल्यामुळे, तू फायटर होती ते मी समजू शकतो, पण हे सगळं मॅनेज करणं ते कसं जमलं?
मला असं वाटतं की मी बरीचशी NCCत घडले आणि मला खूप चांगले मेंटर मिळाले, कमांडर SS नाथन. आणि मला असं वाटतं कॉन्फिडन्स लेवल काहीच्या काही वरती गेला. आणि जेव्हा इथे आले काहीही माहिती नव्हतं, पण काय केलं मला पण आता खरं आठवत नाही आहे. पण शिक्षकांनी खूप विश्वास टाकला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं पालकांनी. म्हणजे मी सांगत होते आणि ते ऐकत होते आणि पाळत होते. तर ते झाल्यामुळे कदाचित मला असं वाटतं मला बूस्ट मिळाला असेल. कारण जर तो नसता झाला तर मे बी काहीतरी वेगळं झालं असतं, शक्य झालं नसतं किंवा काहीतरी दुसरं झालं असतं. पण शाळा समजून घेताना रोज शिक्षकांशी फक्त बोलायचं, कारण त्या सगळ्या लोकल होत्या, गावातल्या होत्या आणि प्रत्यक्ष काम करत होत्या. माझ्यापेक्षा खूप सिनियर होत्या, अनुभवाने, शिक्षणाने, सगळ्याच दृष्टीने. त्याच्यामुळे त्यांना विचारायचं की गावात काय हवंय, तुम्हाला काय अनुभव येतोय, असं आमचं रोज अर्धा तास शाळा संपली की. आणि शाळेत त्यांना वर्गात शिकवताना काय अनुभव आले, आणि शिवाय मी वर्गातही जात होते. एकूणच इथे काम सुरू केल्यानंतरचा जो काळ होता, विशेषतः म्हणजे प्रत्यक्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव नसल्यानंतर किंवा प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव नसल्यानंतर शाळा चालवणे ही एक वेगळी भूमिका होती. आणि मग त्या भूमिकेत येताना काय काय करावं लागलं ते मला जाणून घ्यायला मिळेल. येस, म्हणजे मी ज्या गोष्टींचा विचार केला नव्हता, मी जसं मगाशी सांगितलं की 3 वर्षात शाळा ट्रॅकवर येईल आणि मग आपण इथनं जाऊ, असं ठरवून जे मी आली होती. पण प्रत्यक्ष खूप परिस्थिती वेगळी होती. अगदी सुरुवातीची अडचण म्हणजे तुम्हाला तुमचं डॉक्युमेंटेशन सगळं नीट असायला हवं. आणि आमचा संबंध शिक्षण खात्याशी येतो, त्याच्यामुळे त्यांच्याशी डील करताना सुरुवातीला खूप त्रास झाला. तो अजूनही होतो बऱ्याचदा. कारण इथे अशी पद्धत होती की ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर शाळेत येतील वर्षातनं 2दा किंवा 3दा, म्हणजे ते तपासणी करायला येतात. आणि इन्स्पेक्शन येस, तेव्हा त्यांना एक लिफाफा द्यायचा, त्यानंतर तपासणी सुरू होते आणि मग काहीही बोलायचं नसतं. योग्य आहे असा शेरा दिला जातो, म्हणजे लिफाफ्याच्या वजनावर अवलंबून असतं. त्याची अमाऊंटही सांगितली जाते, आधी सांगतात. म्हणजे खुला व्यवहार एकदम. येस. आणि एकदा आम्ही सांगितलं, जेव्हा पहिल्यांदा हे सगळं, मला खूप त्रास झाला या गोष्टीचा की कशासाठी लिफाफा द्यायचा, आपण असं काय इथे करतोय, मुळात कुठेच द्यायला नको, पण इथे का असं मागतात. आणि हे माझ्या कधीच डोक्यात पण आलं नाही की अशी सगळी पद्धत असेल. आणि त्यांनी मला सांगितलं, हे बघा मॅडम, तुम्ही लहान आहात, तुम्ही नवीन आहात, तुम्हाला माहिती नाहीये, असंच चालतं. आणि मी सांगितलं की सर, आमची काय चूक आहे ती सांगा आणि आम्ही ती दुरुस्त करतो. तर म्हणे असं होत नाही. म्हटलं ठीक आहे, मग काय शिक्षा होईल ते सांगा. तर म्हणे कशाला मॅडम ह्या सगळ्या भानगडीत पडता आहात, तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करतो. आणि असं त्यांनी ओपनली सांगितलं. मी त्यांना सांगितलं, आदमने साहेब बघा, आम्ही गरीब मुलांसाठी शाळा चालवतो, मी इथे नोकरी म्हणून करत नाहीये. आम्ही 9 ते 5 या वेळेत देखील असं काम करत नाही, म्हणजे घड्याळाकडे पाहून आम्ही काम करत नाही. पण ते म्हणले, बघा तुमचं कामच नीट नाहीये, तुम्ही जे सगळं सांगताय ते आहे बाजूला, पण तुमचं कामच नीट नाही. तर मी त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर लायब्ररीचं रजिस्टर तुम्ही नियमाप्रमाणे केलेलं नाहीये. बस एवढंच होतं असं त्यांचं म्हणणं होतं. बाकी अनेक गोष्टी असतील. पण मग म्हटलं ठीक आहे, रजिस्टर आम्ही बदलूयात. ते म्हणले असं होत नाही. म्हटलं लिफाफा दिल्यावर बदलता येईल का. आणि मग त्यांना खूप राग आला. त्यांनी रजिस्टर बंद केलं आणि ते निघून गेले. त्या वर्षी आमचा तपासणी अहवालच गेला नाही. पहिलंच वर्ष असं खडतर एकदम शासकीय लालफितीने पाय बांधून घेतले आणि चाला असं सांगण्यासारखं. आणि मग त्या वर्षी झाला नाही, त्याच्यामुळे तो सतत प्रॉब्लेम आम्हाला येत गेला. आणि आत्ता जे अधिकारी इथे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या शाळेचं नाव डिपार्टमेंटमध्ये वाईट आहे. म्हटलं मला माहिती आहे, कारण आम्ही लिफाफा देत नाही, तेवढ्याचसाठी वाईट आहे, बाकी तुम्हाला कशात इंटरेस्टच नसतो. आणि त्या म्हणाल्या, विस्तार अधिकारी आहेत इथे सध्या, आहेत त्या निखारे मॅडम म्हणून, की मॅडम आम्ही देतो आणि लोक आम्हाला स्वतःहून देतात आणि आम्ही घेतो, आम्हाला द्यावे लागतात, त्याच्यामुळे आम्हाला घ्यावे लागतात. ह्या सिस्टीमचा आम्हाला भाग व्हायचं नाहीये. तुम्ही शाळेला कुलूप लावलं तरी आमची हरकत नाहीये. एकूणच आताची सध्याची जी परिस्थिती आहे आपल्याकडे, शिक्षण क्षेत्र जे याच्या आधीपर्यंत
एक साधारणतः 15-20 वर्ष आधीपर्यंत सेवाव्रती लोकांनी ज्ञानदान करण्यासाठी, आपला समाज अधिक शिक्षित करण्यासाठी, त्यांच्यामध्ये नवीन जाणीव जागृती करण्यासाठी त्यांनी ते केलं होतं. परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे की शिक्षण हा बाजार झालेला आहे. त्यामुळे हे जे शिक्षण अधिकारी आहेत, जे अधिकृतपणे किंवा उघडपणे छातीठोकपणे पैसे मागू शकतात, त्याला हे सुद्धा कारणीभूत आहे. कारण बाजारीकरणाच्या याच्यामध्ये देणं घेणं ही एक अनौपचारिक प्रक्रिया बनते. त्यामुळे असेल कदाचित की तुमच्या शाळेला मान्यता देण्यासाठी किंवा तुमच्या शाळेकडून जी अपेक्षा आहे, त्यांची आर्थिक अपेक्षा, ती पूर्ण होत नाही, म्हणून त्यांच्याकडून हे सगळे अडथळे येत असतील. पण तू तर स्पोर्ट्समन आहे, स्पोर्ट्स वुमन आहे आणि अडथळ्यांची शर्यत अधिक चांगल्या पद्धतीने पार करणं तुला माहिती आहे. हो, ह्यांचा इथे लक्षात आलं की हे लोक आपलं ऐकणार नाही आहेत आणि काही लोकांनी मला सल्ला दिला की तू ह्या सगळ्या भानगडीत पडू नको, तुझी तू शाळा कर, जी सिस्टीम चालली आहे ती चालू देत. पण सिस्टीम चालू देऊन शाळा कशी करू, ती सिस्टीम बदलायची आहे. मुलांना काय सांगू वर्गात जाऊन की तुम्ही या सिस्टीमचा भाग व्हा, असं मी नाही सांगू शकत आणि असं कोणीच सांगू नाही शकणार शिक्षक आपल्या मुलांना. म्हणून मग ह्यांच्यावरचे जे अधिकारी आहेत त्यांना जाऊन भेटणं, त्यांना सगळी पार्श्वभूमी समजून सांगणं. मी अक्षरशः नागपूरला गेले, डेप्युटी डायरेक्टरांना सांगितलं की सर आम्ही अशा पद्धतीची शाळा चालवतो, तुमच्या डिपार्टमेंटकडनं हा त्रास होतोय, आम्ही काय करायचं सांगा. आणि ते म्हणले की ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम बघू. सगळे लिंकेज असतात आपल्याला माहिती आहे, पण आम्हाला वरून त्रास झाला नाही. ते खालच्या लेवलवर होतो, पण वरतून तरी निदान झाला नाही, सुदैवाने झाला नाही असं म्हणू शकतो आपण. ह्या शाळेत तुम्हाला ट्युशन लावायची असेल तर ह्या शाळेत घालू नका, असं तुम्ही असं पहिल्यांदा आम्ही सांगतो आणि आमच्या पत्रकावर ते लिहिलंय. खूप ह्याही गोष्टीला विरोध झाला. पालकांचं म्हणणं होतं की आम्ही वेळ देऊ शकत नाही, आम्ही शिकलेले नाहीये, असे अनेक कारणं होती. मुलं आमचं ऐकत नाहीत. आणि सुरुवातीला आम्ही फक्त ट्युशनची गरज नाही असंच सांगत होतो. अगदी 10वी पर्यंत गरज नाही, कुठल्याही विषयांची नाही. मग आम्ही त्यांना सतत सांगतो की आमचं काय काम आहे, मग आम्ही काय इथे आहोत जर तुम्हाला बाहेर ट्युशन लावायची. मला असं वाटतं ट्युशनचा जन्म हा ज्या मुलांना एकदा शिकवलेलं कळत नाही, काहीतरी बुद्ध्यांक कमी असतो किंवा अजून दुसरी काहीतरी अडचण असते, शिकताना काहीतरी प्रॉब्लेम येतो, अशा मुलांसाठी. कारण मी लहान असताना मला आठवतंय की 10वी नापास विद्यार्थ्यांचे क्लासेस शिकवणी वर्ग येथे घेतले जातील असे काहीतरी बोर्ड असायचे. पण आता असं नाहीच आहे. पिऊनपासनं हेडमिस्ट्रेसपर्यंत माझ्याकडे त्यावेळी 19 लोकांचा स्टाफ होता. त्या सगळ्यांनी हात वर केला की आम्ही सगळे नाही आहोत, आम्ही सगळे नाही आहोत उद्यापासनं. आणि आय वॉज शॅटर्ड. सहा 7 वर्षाच्या अल्पशा अनुभवामध्ये कुठला असा प्रसंग आहे जो तू सांगशील की तो सगळ्यात कठीण होता? म्हणजे 1 किंवा 2? दोन प्रसंग मला वाटतं की खूपच कठीण होते. पहिला, आमची ही शाळा आम्ही नगर परिषदेकडनं भाड्याने घेतली आहे ही इमारत. आणि तेव्हा इथे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. त्यावेळी प्रफुल्ल पटेलांच्या GM पटेल संस्थेला सिनियर कॉलेजची इथे परवानगी मिळाली. आणि खरं तर ते अख्खी पवनी किंवा काय सगळं त्यांच्याकडे होतं, सत्ता त्यांची होती, पैसा त्यांच्याकडे आहे. ते कुठेही केंद्रात होते, मंत्री होते, महाराष्ट्रात राज्यात होते, सगळीकडेच होते, मंत्रिमंडळाचं होतं. करेक्ट. पण त्यांचे काही इथले स्थानिक लोक आमच्याकडे आले आणि ही बिल्डिंग जी आहे ती आम्हालाही हवी आहे, म्हणून तुम्ही शाळा सकाळची करा आणि आम्ही दुपारची करतो, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांच्याचकडनं बिल्डिंग घेतली होती, त्यांची सत्ता आणि नगर परिषदेकडनं बिल्डिंग घेतली म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं घेतली होती. त्याच्यामुळे त्यांना असं नाही म्हणून चालणारच नव्हतं. पण आमची 3 वर्षाची लहान मुलं आहेत, ती सकाळी कशी येणार, आजूबाजूच्या गावाहून येतात, बसेसचे टायमिंग नाही. म्हणून मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही दुपारी करतो, तुम्ही सकाळी करा. हा जो एक इथे आडवा मोठा हॉल दिसतोय ज्याच्यात आमची 2 क्लासरूम्स होऊ शकतात, असा त्यांना एक सेपरेट दिला. आणि 3 क्लासेस सकाळी त्यांनी वापरायचे आणि दुपारी आम्ही ते वापरायचे.
असं आमचं वर्षभर चाललं होतं. ही बिल्डिंग आम्हाला 3 वर्षाच्या लीजवर मिळाली होती, जी पुढे रिनोव्हेट होणार. पुन्हा वाढवून मिळणार होती. पण तेव्हा आमची लीज संपायच्या आधी ते म्हणाले की त्यांनी नगर परिषदेत एक अर्ज केला की ही बिल्डिंग आता आम्हाला द्यावी. आणि हे आम्हाला कळलं. कुठल्या संस्थेने? जे प्रफुल्ल पटेलांच्या संस्थेने. हां, JM पटेल कॉलेजच्या या संस्थेने, गोंदिया शिक्षण संस्था आहे त्यांची, त्यांनी. आणि आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आम्ही कुठे जाणार तेव्हा होतो? विद्यार्थी किती होते? तेव्हा आमच्याकडे जवळपास 350 विद्यार्थी होते. 350 विद्यार्थ्यांना घेऊन कुठे जाणार? आणि आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, इथल्या स्थानिक सगळ्या राष्ट्रवादीच्या लोकांना. प्रफुल्ल पटेलांनाही आम्ही जाऊन भेटलो आणि सांगितलं. ते म्हणाले मैं देखता हूँ, कुछ करता हूँ. पण काहीही झालं नाही. आणि शेवटी अशी वेळ आली की नगर परिषद म्हणाला आम्हाला जे जास्त भाडं देतील त्यांना आम्ही देऊ. म्हणजे प्रत्यक्ष जी शाळा चालू आहे त्याच्याबद्दल त्यांना काही घेणं कुठलीही आस्था नाही, काही नाही. आणि ही एवढी मोठी गावात एकमेव शाळा आहे. आणि आम्ही आमच्या दृष्टीने चांगले प्रयत्न इथे करत होतो. पालकवर्ग आमच्या बाजूने उभा होता. पण नगर परिषद ऐकायला तयार नव्हती. खूप प्रयत्न करूनही. माझ्या वडिलांनी 9 दिवस आमरण उपोषण केलं. आणि तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला. खूप प्रोसेस होती. आता मी अगदी थोडक्यात सांगते आहे. मी ग्रॅज्युएशनच्या 3ऱ्या वर्षाला होती. माझा फायनल पेपर होता. आणि इथे कलेक्टर येणार होत्या, लेडी कलेक्टर होत्या. म्हणून मग शाळेतल्या स्टाफनी जाऊन त्यांना रिक्वेस्ट करायची की मॅडम आमचा असा असा प्रॉब्लेम आहे, तो जरा बघा. म्हणून सगळ्या स्टाफनी त्या ऑफिसमध्ये जायचं असं ठरलं होतं. पण मला येता आलं नाही. मी ठरवलं होतं यायचं, पण माझा स्टाफ आणि माझे पेरेंट्स दोघंही म्हणाले की पेपर सोडून नको यायला. हां, आणि नेमका त्याच दिवशी पेपर होता. सो मला माहिती नाही हा मी निर्णय चुकीचा घेतला का योग्य घेतला, मला अजूनही त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे. पण मी नाही आली त्या दिवशी इथे. आणि माझा सगळा लेडीज स्टाफ, कोणी 22 वर्षाची जस्ट फ्रेश ग्रॅज्युएट, काही इथे या गावात नव्याने आलेल्या लग्न होऊन अशा टीचर्स, काही घरात पहिल्यांदा बाहेर पडलेल्या टीचर्स, संघर्ष काय हे माहिती नाही, लढा काय हे माहिती नाही, मी माझं घर ह्याच्यात गुंतलेल्या. आणि त्या सगळ्या ह्याच्यात त्या पण त्यांनी ऐकलं आणि त्या तिथे गेल्या. आणि त्यांना माहिती होतं की असं असं होणार आहे. त्याच्यामुळे आणि समोर बलाढ्य मंत्री आणि त्यांची मोठी सत्ता, हे सगळं समोर होतं. सगळं समोर होतं. आणि इथे त्यांचीच सत्ता होती. त्याच्यामुळे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. मग आमच्या टीचर्स, आमच्या स्टाफना आतच येऊ द्यायचं नाही म्हणून गेट बंद केलं. मग ह्यांनी जरा जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला. मग लगेच पोलिसांना बोलवलं. आणि शासनाच्या कामात ह्या शाळेच्या शिक्षिका व्यत्यय आणतात म्हणून पोलिसांच्या स्वाधीन केलं. माझ्या सगळ्या टीचर्स पोलीस स्टेशनमध्ये होत्या. आय कुडंट डू एनिथिंग, कारण मी एक्झाम हॉलमध्ये होते. आणि लगेच पेपर संपवून मी इथे आले. आणि मी खूप समजूत घातली. पण दुसऱ्या दिवशी पेपरला आणि सगळीकडे काही टीचर्सचे घरचे लोक नगर परिषदेत नोकरीत होते, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. असं करत करत सगळं ते. पण मी माझ्या म्हणजे माझ्याकडनं प्रयत्न केला की आपण ह्यांची समजूत घालूया. आणि आमचा 1 मेला निकाल असतो. मी 1 मेला शाळेत आली. हे एप्रिल एंडला झालं होतं. आणि आता 2 महिने मुलांची शाळा नाही म्हणजे फी नाही म्हणजे पगार नाही, असं आमचा गणित असतं. पण मग ऑफिस तर सुरू ठेवायला लागतं. म्हणून 2-2 टीचरनी येऊन 1-3 दिवस ड्युटी करायची आणि जायचं, बस एवढंच. असं सगळं आम्ही वाटून घेत असतो. मग त्या ड्युट्या प्लॅन करायच्या होत्या. तर त्या करताना मी विचारलं की कोण कोण शाळेत म्हणजे आहे यावर्षी. दरवर्षी काही टीचर्स जातात, कोणी शिकायला, कोणी लग्न होऊन, असं वेगळ्या वेगळ्या कारणासाठी. तेव्हा त्यातल्या कोणीच मला सांगितलं नाही की मी आहे किंवा. मग मी म्हटलं बरं कोण नाही आहे. सर मी तुम्हाला सांगते, पिऊनपासनं हेडमिस्ट्रेसपर्यंत माझ्याकडे त्यावेळी 19 लोकांचा स्टाफ होता. त्या सगळ्यांनी हात वर केला की आम्ही सगळे नाही आहोत, आम्ही सगळे नाही आहोत उद्यापासनं. आणि आय वॉज शॅटर्ड.
कारण आय कॅन अंडरस्टँड. दिस इज नॉट अ ग्रॉसरी शॉप की कोणीतरी दुसरे येतील आणि पुड्या बांधतील. ह्या शिक्षकांना मी इथे उन्हाळ्यात राहून ट्रेन केलं होतं आणि आमचा एकमेकांशी एक चांगला रॅपो झालेला होता. पण ही त्यांची पण अडचण होती, त्यांनाही हे स्वतःहून करायचे असं हे नव्हतं. कोण इतक्या मोठ्या महासत्तेशी लढत घाबरल्या होत्या सगळ्या, मुख्य म्हणजे घाबरल्या होत्या. पण अगेन माझ्या NCC स्पिरिट जे माझ्यात होतं, मी त्यांना सांगितलं की तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो मी समजू शकते का घेतलाय. मी फक्त बाईंना म्हटलं की चाब्या मला द्या तुम्ही शाळेच्या. आणि मी मागच्या साईडला गेले, आईला फोन केला की मी आज येत नाही आहे आणि आय वॉज ब्रोकन त्या दिवशी. पण मी ठरवलं होतं की मी कुणालाही म्हणणार नाही तुम्ही या. आणि तो मला वाटतं की खूप मी आय डोंट नो, इदर आय वॉज देर वर मेनी थॉट्स इन माय माइंड ऑर आय वॉज थॉटलेस. मला काहीही सुचत नव्हतं पुढे काय. पण त्यातनंही मार्ग निघाला. ह्या सगळ्या वादात आम्ही जिंकलो असं मी म्हणेन, कारण शेवटी सत्याचाच विजय होत असतो. त्यांनी अर्धी बिल्डिंग JM पटेल कॉलेजला आणि अर्धी आमच्या शाळेला असं सांगितलं. पण असं नाही, त्यांनाही वापरता आली नसती, आम्हालाही नाही. बरोबर. त्यांनी कॉलेज शिफ्ट केलं पण एक सेपरेट ब्लॉक काही हल्ला नाही, तो त्यांच्याच ताब्यात ठेवला त्यांनी. ठीक आहे. पण मग आम्हाला जागा कमी पडत होती, ग्रॅज्युअली आमचे वर्ग वाढत होते. ती सगळी परमिशन आम्हाला पुढे आली. 8वीला जी नव्हती ती डायरेक्ट 12वीपर्यंत आली, 8वी ते 12वी. आणि लॅब पाहिजे, आता 10वा वर्ग झाला, 12वा वर्ग झाला, बाकी गोष्टी पाहिजे. त्याच्यामुळे मग आम्ही इथे थोडेसे मागच्या साईडला जागा होती जी मोकळी होती, तिथे टेम्पररी शेड्स करायचे असं ठरवलं. आणि तसं रितसर नगर परिषदेला आम्ही पत्र देऊन केलं, स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं. नाही, परवानगी घेता येत नव्हती सर, कारण ह्या प्रकरणात आम्ही कोर्ट केस केली त्यांच्यावर, कारण आमचा अधिकारच नव्हता. मग अर्ध त्यांना दिलं, अर्ध अजूनही तसंच आहे, ऑन पेपर तसंच आहे, वापरतो आम्ही आहे. त्याच्यामुळे परवानगी घेता येत नाही, कारण कोर्टात मॅटर असल्यामुळे. आणि ते बांधकाम आम्ही करत होतो. आम्ही त्यांना सांगितलं की जेव्हा आम्ही ही बिल्डिंग सोडू त्यावेळी तुम्ही म्हणाल तर हे पाडून जाऊ आणि तुम्ही म्हणाल तर ठेवूया. आम्ही आमच्या खर्चाने सगळं करत होतो. शाळेतनंही एवढा पैसा आमच्याकडे नव्हता, पण तरी आम्ही ते करणं गरजेचं होतं. आणि RT नुसार तर करायलाच हवं. तुम्ही हे बांधकाम थांबवा, अन्यथा ते आम्ही पाडू. शाळा 11ला सुरू होते, शाळा सुरू झालेली होती. आणि एक बुलडोझर आला आणि मागच्या भागात जाऊन ते जे काही आमचं बांधकाम झालं होतं, मुलं बसलेली होती वर्गात. मुलं वर्गात असताना बारावीची आमची पहिली बॅच होती. ऑक्टोबर 2012 सालची गोष्ट आहे. म्हणून मी बोर्डाचं काम होतं म्हणून नागपुरात गेले. आणि एक फक्त आम्हाला साधारण 11:30च्या सुमारास कोणीतरी नगर परिषदेतनं एक माणूस येऊन एक नोटीस, विच आय कॅन शो यू, विच इज एनिवेज नॉट इन अ फॉर्म ऑफ नोटीस, अगदीच अशी काहीतरी, मी त्या नोटीसला इल्लीगल नोटीस म्हणते, की कारण त्याच्यात मुदत नाही, काही नाही, की तुम्ही हे बांधकाम थांबवा, अन्यथा ते आम्ही पाडू. शाळा 11ला सुरू होते, शाळा सुरू झालेली होती. आणि एक बुलडोझर आला आणि मागच्या भागात जाऊन ते जे काही आमचं बांधकाम झालं होतं, मुलं बसलेली होती वर्गात. मुलं वर्गात असताना त्या दिवशी मी नव्हती, पण टीचर्स अर्थातच होत्या. आणि ते सगळं त्यांनी तोडलं. हे कधी कळलं? हे मला कदाचित ह्या सगळ्या मला एकत्र फोन लावत असतील म्हणून कदाचित लागला नसेल, मला माहिती नाही. मी बोर्डाच्या ऑफिसमध्येच होते आणि अर्ध साधारण पाडून झालेलं होतं, अर्ध होतं. त्यावेळी मला फोन लागला. बट ज्या शिक्षिकेने मला फोन केला, शी कुडंट स्पीक ॲट ऑल. आणि मी म्हणते काय झालं, तुम्ही बोलत का नाही आहे, काय झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की मॅडम हे आपलं सगळं बांधकाम, आपण जे इथे जे नवीन आपली बिल्डिंग झाली ती तोडली. मलाही लक्षात आलं नाही की असं काय, म्हणजे बिल्डिंग तोडली, नवीन बिल्डिंग.
आणि मग मी सांगितलं की त्यांना फोन द्या ज्यांनी कोणी तोडली आहे. काही मला कल्पनाच मी करू शकत नव्हती त्याची. मी बाहेर कुठेतरी होते. बरोबर. ते म्हणले फोन घेत नाहीये. म्हटलं नाही, जबरदस्ती त्यांना फोन द्या. नगर परिषदेचे एक इंजिनियर आणि एक बुलडोजर चालवणारा, अक्षरशः 2 माणसं येऊन फक्त त्यांनी ते केलं. पोलीस नाही, मॅजिस्ट्रेटची ऑर्डर नाही, काही 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 नाही त्यांच्याकडे. खऱ्या अर्थाने त्यांनी इल्लीगल. आमचं बांधकाम वैध होतं का अवैध होतं हा एक प्रश्न असू शकतो, नक्कीच असू शकतो. पण आम्ही एक्स्ट्रा टॅक्स द्यायला तयार होतो. आम्ही मुलांसाठी करत होतो. इथे काही वेगळं कमर्शियल ऍक्टिव्हिटी चालत नव्हती. पण त्यांना मी सांगितलं की तुम्ही 1 मिनिटात थांबवलंच पाहिजे. आता मी अक्षरशः असं सांगितलं की तुम्ही आमच्या साहेबांना फोन करा, आम्ही काहीच करू शकत नाही, आम्हाला तिथून ऑर्डर आली. साहेबांना म्हणजे नगर परिषदेचे CEO रवींद्र भेलावे म्हणून CEO होते. त्यांना मला मुंबईला फोन करावा लागला आणि त्यांना ह्यांना फोन करावा लागला, तेव्हा ते थांबलं. पण तोपर्यंत सगळं पाडून झालेलं होतं जवळपास. भयानक वेगळ्या अनुभवाचा तू सामना या सगळ्या ह्याच्यात केलेला आहे. परंतु ते सगळं करत असताना विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं आणि त्यांना अधिक चांगलं सजग आणि समर्थ नागरिक बनवणं हे मात्र शाळेच्या माध्यमातून सुरू ठेवलं ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि मला आता विचारायला आवडेल की यापुढे काय तुझ्या डोळ्यासमोर? यापुढे काय, ज्या पद्धतीचं आम्हाला शिक्षण द्यायचं आहे, मी सांगितलं आम्ही लहान मुलांना त्यांचे स्नायू बळकट नसतात. आपल्या इथे जी सगळ्यांना मूल शाळेत गेलं की किंवा त्याच्याही आधीच पेरेंट्स पेन्सिल देतात, पाटी लेखन तर दिसतच नाही. जेव्हा आम्ही सांगतो की एक पाटी विकत घ्यायची आणि लेखन पाठवायचे, तेव्हा असं विचारतात पाटी. पण त्यांचे स्नायू बळकट झालेले नसतात, म्हणून वेगळ्या पद्धतीने त्यांना शिकवायचं. आपल्या इकडे कला, कार्यानुभव, नाच, गाणी ह्या सगळ्यांना दुय्यम जो दर्जा दिला आहे त्या माध्यमातून शिकवायचं. निसर्गाच्या सानिध्यात शिकवायचं. आमच्याकडे खूप सुंदर नदी आहे, वैनगंगा आहे तुमची. येस. तर नदीविषयी जेव्हा मुलं भूगोलात शिकतात तेव्हा इथे शिकायच्या ऐवजी आम्ही तिथे जातो. येस, आम्ही जातो. प्रॅक्टिकल एज्युकेशन जे आपण म्हणतो मोठ्या मुलांना, ते आम्ही बँकेत जाऊन बँकेचं कामकाज बघणं, पोलीस स्टेशनला भेट देणं, हॉस्पिटल्स आहेत, फॅक्टरीज आहेत, असं सगळं. म्हणजे अगदी नर्सरीच्या मुलांनाही आम्ही बिस्किट फॅक्टरीत नेतो की, आणि मग येऊन त्यांनी त्याचं चित्र काढायचं, कारण त्या वयात काय समजेल माहिती नाही. पण असं जे सगळं वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायचं आहे ते ह्या बिल्डिंगमध्ये आम्हाला शक्य नाही आहे. त्याच्यामुळे इथनं गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावर रिझर्व्ह फॉरेस्ट आहे, तिथे आमच्या संस्थेची जागा आहे आणि तिथे आम्ही आता शाळा बांधतोय. आणि काही वेलविशर्स आमच्याबरोबर आहेत आणि अर्थातच सगळा पैसा आम्हाला उभा करायचा आहे. शाळेतनं तो शक्य होणार नाही, अदरवाईज आमची बिल्डिंगच कदाचित होणार नाही. तर ते आम्हाला एक करायचं आहे. अकॅडमिकली मी म्हणू शकते की आम्ही एक पुढची पायरी नक्कीच गाठली आहे. आणि आमची एक शिक्षण पद्धती अशी वेगळी, खरं ती काहीच वेगळी नाही आहे, अनेक जाणकारांनी सांगितलेली आहे. काही चांगल्या मोठ्या शाळांमध्ये ती अजूनही शिकवली जाते त्या पद्धतीने, पण इथल्यासाठी ते सगळंच नवीन होतं. आणि त्याच्यामुळे तो प्रोग्रेस झालेला आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर वाईज जो व्हायला पाहिजे तो अजून झालेला नाही. निश्चितच जेव्हा तुमचे इच्छाशक्ती बळकट असते त्यावेळेस तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. तुझी ही जी सगळी वाटचाल आहे ही निश्चितच नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. आणि एकट्याने सुद्धा तुम्ही जो झगडा द्यायचा जर विचार मनात आणला तर तुम्ही मोठ्या मोठ्या सत्तांनासुद्धा आव्हान देऊ शकता, हे तू तुझ्या अनुभवातून दाखवलेलं आहे. तुझी जी स्वप्न आहेत शाळेसंदर्भाची, शाळा अधिक मोठी करण्याची, ती सगळी स्वप्न पूर्ण होत आणि तुझा हा एकटीने जो सुरू झालेला प्रवास होता तो आता हजारो विद्यार्थ्यांच्या बरोबर पुढे अनेक वर्ष सुरू राहोत, अशाच शुभेच्छा मी या समारोपाच्या वेळेस देतो.
तर पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर.